सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो। आज आलेलो आहोत आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये शिंगणहळ्ळी या गावी आणि त्या ठिकाणी माझी बहीण दिलेली आहे। तर त्यांची आज यात्रा आहे दावल मलिक ह्या देवाची, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि दावल मलिकचं मंदिर आहे ना ह्या डोंगराच्या वरती आहे, तर त्यासाठी आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आहोत आता। आणि हा दावल मलिकचा डोंगर चढायला लागलेलो आहोत। आणि पहिल्यांदा इथं पायऱ्या नव्हत्या, आम्ही मागच्या वेळी जेव्हा यात्रेला आलो होतो तेव्हा पायऱ्या नव्हत्या, पण ह्यावेळेस पायऱ्या आहेत, पायऱ्या बनवलेल्या आहेत। आणि डोंगर चढण्यासाठी तसा सरळ असल्यामुळं जरा दम लागतोय। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे की नाही ऊन कमी झाल्यानंतर संध्याकाळी 5 नंतर आम्ही डोंगर चढायला चालू केलेले। आणि मंदिर असं डोंगराच्या वरती असल्यामुळं डोंगर चढावा लागतोय सरळच। आणि गवताचं एक सगळं गवत वगैरे वाळलेलं आहे आणि मोठे मोठे दगड आहेत, असा हा डोंगर आहे। आणि आम्ही आता डोंगराच्या वरती चाललेलो आहोत। एवढ्या पायऱ्या चढलेलो आहे आणि अजून एवढ्या पायऱ्या शिल्लक आहेत आणि समोर हे मंदिर दिसतंय आणि एवढ्या पायऱ्या अजून चढायच्या आहेत। डोंगर काय जास्त उंच नाही आहे तरी पण दम लागतोय। आम्ही तरी ऊन उतरल्यानंतर डोंगर चढायला चालू केलेले आहे। आणि ना पाणी अडवण्यासाठी लोकांनी हे बघा असे बंधारे केलेले आहेत, म्हणजे बांध घातलेले आहेत। आता आम्ही पोहोचलेलो आहोत दावल मलिक देवाच्या मंदिरामध्ये आणि आम्ही आलेलो जवळजवळ 5-7 वर्ष झाली। त्यावेळेस आहे की नाही समोर एक खिडकी होती आणि त्या खिडकीतूनच देवाचं दर्शन घ्यावं लागायचं, पण आता ते भिंतच काढली आहे समोरची, त्याच्यामुळं समोरून दर्शन घेता येते। आणि आमचं दर्शन झालेलं आहे आणि वरतून आहे की नाही असं छान दिसतंय। डोंगराच्या वरती मंदिर असल्यामुळं मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि वरून असं छान असं दृश्य दिसते आजूबाजूचं। उन्हाळा कडक असल्यामुळं आजूबाजूला कुठंतरी हिरवं दिसते, बाकी सगळं वाळलेलं गवत दिसते। आणि यात्रा 2 दिवस होती त्याच्यामुळं कालही यात्रा झालेली, त्यामुळं आज थोडेसेच लोक आहेत वरती मंदिरावरती। आणि छान असं दर्शन घेतलंय आम्ही आणि मस्त असे फोटो काढलेले आहेत। ह्या देवाला मलिद्याचा नैवेद्य दाखवतात, तोही मलिद्याचा नैवेद्य आम्ही दाखवलेला आहे। आणि आता आम्ही खाली उतरायला लागलोय डोंगराच्या खाली। देवाचं दर्शन घेतल्यानंतर आहे ना इथे ना दगडावर दगड असे 10-12 दगड एकावर एक रचण्याची पद्धत आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही तसे दगडावर दगड ठेवलेले आहेत। आणि हे बघा इकडं असे दिसत आहेत, लोकांनी भरपूर असे दगडावर दगड असे रचून ठेवलेले आहेत। देवाचं दर्शन घेऊन आता आम्ही डोंगराच्या खाली आलेलो आहे आणि आता आलेलो आहोत बहिणीच्या घरी। आणि आल्या आम्हाला पहिल्यांदा जेवायला वाढलं, त्याच्यामुळं भरपूर जेवण झालं आणि सासूबाईंनी पुढं बसून आम्हाला जेवायला वाढलं।